नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स मजेतच असाल. तर आज मी पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या समोर पु ल देशपांडे यांच्या आठवणीतून आणि लेखणीतून साकार झालेलं व्यंगचित्र हे पुस्तक घेऊन. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे पु ल देशपांडे यांना बंगाली भाषा शिकण्याची आवड झाली आणि त्यासाठी 1970च्या काळात ते पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतनात गेले. हे गाव पश्चिम बंगालच्या बोलपूर गावाजवळ वसलेलं आहे, ज्याची स्थापना रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती. पुढे रवींद्रनाथ टागोरांनी याचं विस्तारण केलं आणि विश्वभारती विद्यापीठाचा निर्माण झाला. विश्वभारती विद्यापीठ निर्माण करण्यामागे रवींद्रनाथ टागोरांचा हेतू होता की वेगवेगळ्या संस्कृती, कला, साहित्य, विज्ञान या सर्वांचा अभ्यास निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या ढाकळ्या वातावरणात जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशाच्या प्रदेशाच्या विद्यार्थ्याला करता यावं. शांतिनिकेतनच्या स्थापनेसोबतच रवींद्रनाथ टागोरांनी श्रीनिकेतन नावाची संस्थाही स्थापित केली होती, जिथे शेतीविषयक गोष्टींचं शिक्षण दिलं जातं. हे पुस्तक पु ल यांनी आपल्या शांतिनिकेतनमध्ये 3 महिने वास्तव्य केल्यानंतर लिहिलेलं आहे. या काळात पु ल यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, मग ते शांतिनिकेतनबद्दल असो, श्रीनिकेतनबद्दल असो, पश्चिम बंगाल, बंगाली माणसाबद्दल असो, बंगाली संस्कृतीबद्दल असो, हे सगळं अगदी विलोभनीयरित्या वाचायला मिळते. 1970च्या काळातलं बंगाल, तिथली संस्कृती, तिथली माणसं, तिथलं खानपान, हे शांतिनिकेतनमधलं अगदी भारावून टाकणारं वातावरण, हे सगळं वाचून एकदा तरी बंगालला जाऊन शांतिनिकेतनला भेट द्यावी अशी इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. असं नाही आहे की तिथे सगळं भारावून टाकणारं आणि अलौकिक असंच होतं. काही तिरकस व्यक्ती, काही कटू आठवणी यांचाही उल्लेख पुस्तकात आढळतो, पण अर्थातच पु ल देशपांडे यांचं पुस्तक असल्यामुळे ते सुद्धा विनोदी शैलीत आपल्याला वाचायला मिळतं. त्या वास्तव्यादरम्यान ते कलकत्त्यालाही गेले होते. त्या काळात कलकत्ता नक्सलाईट मुवमेंट्सने अगदी पेटून उठला होता. गुंडगिरी, हत्याकांड, लूटपाट, रॅल्या, मोर्चे, आंदोलने यांचा नुसता बोभाटा सुटला होता आणि ते प्रसंग इतके गंभीर होते की त्यांना अर्थातच विनोदी शैलीत लिहिताच येत नाही. आणि हे सगळं वाचत असताना मनात फक्त एकच विचार येतो की माणसाने जर माणुसकी सोडली तर काय होऊ शकते. भारताचं जे स्वातंत्र्य आहे, आपण जे आता स्वातंत्र्यात राहत आहोत, हे स्वातंत्र्य कितीतरी निरागस जीवांची किंमत देऊन मिळवलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या फाळण्या झाल्या त्या किती वेदनादायी होत्या याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतं. मंडळी, यावरून मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की मी एक बांगलादेशच्या फाळणीवर लज्जा नावाचं पुस्तक आलेलं होतं आणि त्या पुस्तकाचा पण मी रिव्ह्यू केलेला आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही प्लीज तो व्हिडिओ पण बघा. पुस्तक थोडंसं इंटेन्स आहे, पण जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही ते पुस्तक पण नक्की वाचू शकता. हे पुस्तक वाचत असताना मला रवींद्रनाथ टागोर नामक महामानवाची नव्याने ओळख झाली. नाही म्हणजे त्यांनी जनगणमन लिहिलेलं आहे किंवा त्यांना नोबेल प्राइज मिळाला होता, या शाळेच्या माहिती व्यतिरिक्त मला जास्त त्यांच्याबद्दल खरंच माहिती नव्हतं. पण ही पुस्तक वाचत असताना रवींद्रनाथ टागोराबद्दल नव्याने ओळख करून देण्यासाठी पु ल देशपांडे यांचं खरंच मनापासून आभार आणि आज परत एकदा पु ल यांच्याबद्दलचं प्रेम आणि आदर या पुस्तकामार्फत माझं वाढलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर हे व्यक्तिमत्व किती अचाट आणि अद्भुत होतं यांची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचे साहित्य, त्यांच्या कविता, त्यांची नाटकं, त्यांचं चित्रलेखन या सगळ्यांचं ओझरतं पण अलौकिक असं दर्शन घडतं. आणि या माणसाबद्दल इतकी कुतूहलता निर्माण झाली आहे माझ्या मनात की त्यांनी लिहिलेले साहित्य जरी बंगालीत असले तर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन असेल किंवा अजून काही, तर मी ते त्यांचे साहित्य वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला सुद्धा माझ्या व्हिडिओमार्फत त्यांच्या साहित्याबद्दल माहिती देण्याचा थोडासा प्रयत्न करेन. बाकी पुस्तक विलक्षण आहे. पुस्तकात पु ल यांची संगीतप्रेमी, कलासक्त असामी, प्रतिभाशाली गायक आणि भन्नाट रसिक माणूस अशी नव्याने ओळख होती. म्हणजे आतापर्यंत मला फक्त असं वाटत होतं की पु ल देशपांडे म्हणजे फक्त एक विनोदी लेखक आहेत, पण या पुस्तकात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतरही पैलू आपल्याला अनुभवायला मिळतात. फक्त उथळ विनोद न करता गंभीर विषयावर, मग ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक काहीही असो, साजेसे शब्द वापरून सात्विक विनोदी शैलीने, अतिशयोक्ती न करता, पातळी न खालवता अचूकरित्या आपले मत मांडणे हे पु ल देशपांडे यांच्या लेखणीचं अप्रतिम वैशिष्ट्य आहे. शब्दाचा साठा तर त्यांच्याकडे अगाध आहे. शब्द त्यांच्यासमोर अक्षरशः हात जोडून उभे असतात.
त्यांचं वर्णन कौशल्य निव्वळ अप्रतिम. लेखणीवर हुकूमत आणि भाषेवर प्रभुत्व असलेल्या या लेखकाची ही पुस्तक आणि बाकीच्या सर्व प्रस्तुती तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. मी आहे दिव्या आर्या. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. परत येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. टेक केअर.